नमस्कार मित्रांनो, काही आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. चाकणला गेलो होतो. तिथे एक कंपनी तिला भेट दिली होती. हार्नेस बनवणारी कंपनी. मला हार्नेस म्हणजे काय तेच माहिती नव्हतं. एक इंग्रजी शब्द हार्नेस माहिती होता, पण हार्नेस नावाची एखादी वस्तू असते हे काही मला माहिती नव्हतं. आणि ती कंपनी बघायला गेलो आणि बघून थक्क झालो. एकेकाळी डेल्फी नावाची कंपनी होती, ती अमेरिकन कंपनी. पण आपल्या गाड्या असतात, त्या गाड्यांच्या आतमध्ये ज्या वायरी असतात तुमच्या स्टिअरिंगमध्ये, आणि हल्ली स्टिअरिंगमध्ये तुमच्या वेगवेगळी कंट्रोल्स असतात. गाणी चालू बंद करायची, नेव्हिगेशन, आवाज कमी जास्त करायचा, हॉर्न असतो, तिकडे कंट्रोल असतात. दुसरं तुमच्या दरवाजामध्ये खूप सगळे कंट्रोल्स असतात. काचा कमी वरती खालती करायच्या असतात. नंतर तुमच्या ब्रेक आणि तिकडे वेगवेगळे कंट्रोल असतात. कॅमेरे असतात गाडीमध्ये. तर या सगळ्या गोष्टी ज्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतात, ऑटो इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतात, त्या वायर सगळ्या दरवाजांच्या पाटणं, नंतर तुम्ही जे बसतात ते जो टप असतो त्याच्यामधनं या सगळ्या वायर फिरवलेल्या असतात. आणि या वायर तयार करणं त्याला हार्नेस असं म्हणतात. हार्नेस म्हणजे जसं घोड्याचा जो सगळा लगाम आणि या ज्या गोष्टी असतात त्याला इंग्लिशमध्ये हार्नेस म्हणतात. आणि तशा प्रकारे गाडीचाही जो सगळा खोगीर, लगाम वगैरे ते सगळं असतं या सगळ्या वायरमध्ये असतं. आणि हे बनवण्यासाठी तुम्हाला अतिशय कुशल अशा मनुष्यबळाची गरज असते. आणि पुण्याच्या इथे चाकणला जो सगळं लोक आहेत, कारण एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या वायर त्या एकमेकांच्या जशा केसांची वेणी करतो तशा प्रकारे त्या गुंतवायच्या. त्याच्यात एकही चूक होता कामा नये. जरा जरी चूक झाली तरी गाडीचा स्फोट होऊ शकतो, कनेक्शन जरा जरी चुकलं तरी. आत्ता हे सांगायची गरज अशासाठी आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या गाड्या आणि गाड्यांचे स्पेअर पार्ट्स याच्यावर 25% आयात शुल्क लावलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या जगभरातल्या ऑटो इंडस्ट्रीला धक्का बसलेला आहे. गाड्यांच्या वाहन उद्योग क्षेत्राला धक्का बसलेला आहे. अनेकांचे तर अर्थव्यवस्था टणकन आपटलेली आहे किंवा आपटणार आहे. याच्यामध्ये जर्मनीचा समावेश आहे, जपानचा समावेश आहे, दक्षिण कोरियाचा समावेश आहे, मेक्सिकोचा तर आहेच. चीन मोठा देश असल्यामुळे चीनला फक्त फटका बसणारे फार मोठा नाही आहे. पण भारताचा विचार करायचा तर भारताच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या वर्षी आपण $7 अब्ज आपली निर्यात होती अमेरिकेला. ती वेगवेगळे ऑटो कॉम्पोनंट्स म्हणजे याच्यात गाडीचं इंजिन त्याचे पार्ट्स असतील, स्टिअरिंग असेल त्याचे पार्ट्स असतील, गाडीचे इंटेरियर असतील त्याचे पार्ट असतील, या सगळ्याच्या मूल्य होतं $7 अब्ज. आणि जगभरात जी निर्यात केली या गोष्टींची ती काहीतरी 21 का 22 अब्ज डॉलरची निर्यात होती. आणि यातल्या अमेरिकेच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती, कारण चीनला पर्याय म्हणून शोधायचा अमेरिकेचा प्रयत्न. आणि त्यामुळे भारताचं वाहन उद्योग तेजीत आला होता. पण आता ट्रम्प यांच्या निर्णयामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा अवकळा पसरलेली आहे. या सगळ्या क्षेत्राचं कसं होणार हे भवितव्य डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात आहे. ही झाली भारताची स्थिती. जगाचं बघायला गेलं तर हा परिणाम एवढा मोठा आहे. म्हणजे एक वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये एक छान लेख प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यात त्याच्या आकडेवारीचा जर विचार केला तर एकट्या मेक्सिकोची म्हणजे भारताची अमेरिकेला असलेली निर्यात ही 6.9 किंवा $7 अब्ज इतकी आहे. एकट्या मेक्सिकोची निर्यात जवळजवळ $78 अब्ज इतकी आहे. जपान $39 अब्ज, दक्षिण कोरिया साधारणतः $36-37 अब्ज, कॅनडा $30 अब्ज वरती, जर्मनी साधारणतः $25 अब्ज. एवढा मोठा आकडा आहे. एवढा मोठा फटका जर याच्यावर 25% जर कर लावला तर कल्पना करा 80 वर 25 म्हणजे किती होतात, $20 अब्ज कर. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची अशी अपेक्षा आहे की या सगळ्या आयात शुल्कातून अमेरिकेला $100 अब्ज अतिरिक्त कराचं उत्पन्न मिळणार आहे. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की टॅक्स अच्छा आहे.
त्यांचं म्हणणं आहे तुम्ही अमेरिकेला निर्यात करू नका, अमेरिकेमध्ये वाहन उद्योग स्थापित करा आणि मग तुम्हाला कर भरावा लागणार नाही. याला पार्श्वभूमी अशी आहे की मित्रांनो, अमेरिकेतच खरं तर आधुनिक वाहन उद्योगाचा जन्म अमेरिकेत झालेला आहे. फोर्ड गाडी ती पहिली गाडी असं म्हटलं जातं आणि सुरुवातीच्या काळात अमेरिकेची मक्तेदारी वाहन उद्योगावर होती. मग फोर्ड असेल किंवा शेव्हरले असेल. कालांतराने युरोपनी याच्यामध्ये मोठी प्रगती केली आणि नंतरच्या काळात जपाननी सगळ्यांनाच मागे टाकलं आणि जपानचा तर या क्षेत्रातला इतका दबदबा आहे की जपानची अर्थव्यवस्था केवळ अमेरिकेच्या या एका निर्णयामुळे जपानची अर्थव्यवस्था 0.2% घसरणार आहे असा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जपान गाड्यांची निर्मिती करून अमेरिकेला निर्यात करतो आणि हे सगळं झाल्यामुळे अमेरिकेचा जो वाहन उद्योग आहे तो डबघाईला आला. आपल्याकडे मुंबईत जशी लालबाग, परळ, गिरणगावात जी अवस्था झाली, एकीकडे 2 लाख लोक इथे काम करायचे आणि मग ते अचानक संपांमुळे आणि नंतर हे उद्योग बंद व्हायला लागल्यामुळे त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. मग त्याच्यातनं एकीकडे कम्युनिस्टांचा हिंसाचार, दुसरीकडे शिवसेनेला जन्म झाला. त्याच्यानंतर शिवसेनेचा त्याला त्याच भाषेत उत्तर देणं, त्याच आसपास गँग वॉरचा उदय झाला. त्याच्यात मग हिंदू गँग, मुसलमान गँग हे सगळं या भागामधनं पुढे आलं. लालबाग परळमध्ये मुस्लिम गँग नव्हत्या, ते मुख्यतः भायखळा, उमरखाडी, नागपाडा वगैरे या भागात होतं. पण जी गोष्ट मुंबईत झाली अशीच गोष्ट अमेरिकेच्या ज्याला उत्तर भागात म्हणतात, ज्याला अमेरिकेचा रस्क बेल्ट असं म्हणतात, जिथे लोखंड सापडतं, खाणकाम मोठ्या प्रमाणावर आहे, तिथे वाहन उद्योग आहे. डेट्रॉईट हे शहर अमेरिकेतलं वाहन उद्योगासाठी प्रसिद्ध असं समजलं जातं. आणि जशी जपानमधनं सुरुवातीच्या काळामध्ये, युरोपात जर्मनीमधनं याच्यामध्ये BMW असेल, मर्सिडीज असेल, फॉक्सवॅगन असेल, स्कोडा असेल, हे सगळे फ्रान्सच्या अनेक कंपन्या आहेत, निसान असेल, या सगळ्या गाड्या अमेरिकेला निर्यात व्हायला लागल्यानं जपानच्या गाड्या टोयोटा असेल, सुझुकी असेल, कोरियाच्या ह्युंदाई असेल, सुरुवातीला देवू होती, या सगळ्या गाड्या अमेरिकेला निर्यात व्हायला लागल्यावर अमेरिकेचा वाहन उद्योग डबघाईला आला. आणि हा जो सगळा भाग होता, जो पारंपरिक डेमोक्रॅटिक पक्षाचा मतदार होता, तो सगळा म्हणजे त्याचे दुर्दैव आहे असं की त्याला त्यांच्या पक्षाने देखील विचारलं नाही, कारण त्यांना नवीन मतदार मिळाले. त्यांना मुस्लिम, कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक हे सगळे लोक मिळाले आणि त्यामुळे त्या लोकांना वाऱ्यावर सोडलं. आता हा सगळा बेल्ट आहे, हा डोनाल्ड ट्रम्पला मतदान करतो. स्वतः अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स या भागातून येतात आणि त्यामुळे एका प्रकारे ट्रम्प यांची ही वोट बँक आहे. आणि त्यामुळे जरी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आघाडीची आर्थिक वर्तमानपत्र स्वतः इलॉन मस्क, आणि त्यांची पण टेस्ला कंपनी आहे आणि टेस्लाचे अनेक भाग चीनमध्ये बनवून येतात, त्यांनी याची भीती व्यक्त केली असली की हे जरा सावकाश जा, याचा खूप मोठा परिणाम अमेरिकेच्या जसा वाहन उद्योगाला बसणार आहे तसंच अमेरिकेतल्या लोकांना बसणार आहे. कारण अमेरिकेत प्रत्येकाची गाडी, कारण चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अमेरिकेत नाही आहे आणि प्रत्येकाची गाडी, आणि ती मोठी गाडी, आणि त्याचे एक तर त्यामुळे आयात केलेल्या गाड्या मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि ज्या अमेरिकन कंपन्या आहेत त्यांचेही आता असेंब्ली प्लॅन्ट कॅनडामधनं स्पेअर पार्ट्स येतात, मेक्सिकोमध्ये असेंब्ली होते. जगभरातल्या अनेक कंपन्या, अनेक देश हे अमेरिकेला निर्यात न करता मेक्सिकोला निर्यात करतात, तिकडे त्याची असेंब्ली होते. आणि ट्रम्प यांनी इम्पोर्टेड गाड्यांवर 25% कर 3 एप्रिलपासनं आणि त्याच्या स्पेअर पार्ट्सवर 3 एप्रिलपासनं पण त्याला थोडी मुदतवाढ देऊन 3 मे त्याच्या पलीकडे ते खेचणार नाही, म्हणजे 3 मेच्या जास्तीत जास्त ते कर लावले जाणार. याच्यामुळे जसे म्हटलं की जपानची एकूण अमेरिकेला निर्यात आहे जर्मनीची, ती साधारणतः $160 अब्ज आहे. त्यातला $22 अब्ज फक्त गाड्यांची निर्यात आहे, म्हणजे 10%पेक्षा जास्त. जपानची तर परिस्थिती आणखीन वाईट आहे. जपानची अमेरिकेला निर्यात $150 अब्ज आहे, त्यातली जवळजवळ $40 अब्ज म्हणजे 1/4, 25%हून जास्त निर्यात जपानच्या अमेरिकेला ही वाहन उद्योगाची गाड्यांची आहे. कोरियाची अवस्था त्याच्यानंही वाईट आहे. कोरियाचा तर निर्यात $125 अब्ज, $130 अब्ज आसपास आहे आणि त्यांची पण जवळपास $40-39 अब्ज निर्यात अमेरिकेला आहे. आणि त्यामुळे या तिन्ही देशांना याचा मोठा फटका बसणार आहे. चीनलाही फटका बसणार आहे, कारण आता नवीन गाड्या आहेत त्या सगळ्या चीनच्या अमेरिकेला जायला लागलेल्या आहेत. जर जागतिक कंपन्यांपैकी कोणत्या कंपन्यांना याचा फटका बसणार आहे तर याच्यात सगळ्यात मोठा फटका जपानच्या होंडा कंपनीला बसणार आहे. त्याच्या खालोखाल ह्युंदाई, निसान, पोर्शे
किया याचीच आहे, कोरियनच आहे, फेरारी, टोयोटा, BMW, वोल्वो, मर्सिडीज, आउडी आणि फॉक्सवॅगन यांना सगळ्यात जास्त फटका बसणार आहे. भारतातल्या कंपन्यांना त्या मनाने कमी फटका बसणार आहे, पण भारताची जी निर्यात आहे, म्हणजे भारताची सेवा क्षेत्रातली निर्यात जास्त आहे, पण जी वस्तूंची जी निर्यात आहे त्याच्यामध्ये वाहन उद्योगाचा वाटा प्रचंड मोठा आहे आणि त्याच्यामुळे याचा भारतालाही थोडासा फटका बसणार आहे अशी चिन्ह आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या वाहन उद्योगांचे शेअर, कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणावर घसरत आहेत. याच्यामध्ये अमेरिकेचा काय फायदा होईल आत्ता सांगता येणं अवघड आहे, कारण अमेरिकेतही गाड्यांच्या किमती वाढणार आहेत आणि मुख्य म्हणजे हे जे सगळे उद्योग आहेत, एका गाडीमध्ये शेकडो प्रकारचे पार्ट्स असतात. म्हणजे बॅटरी ड्रिव्हन कारला कमी असतं, पण ज्याचं म्हणजे पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या असतात, इंटरनल कंबस्टिबल इंजिन म्हणतात, त्याच्यावर चालणारे ते असलेल्या गाड्या असतात, त्यांना शेकडो प्रकारचे पार्ट्स असतात आणि हे पार्ट्स अनेकदा एका देशातनं बनतात, दुसऱ्या देशात निर्यात होतात, तिथे ते जोडले जातात, तिकडनं तिसऱ्या देशात पाठवले जातात, पुन्हा पहिल्या देशात येतात. हे खूप असतं आणि ही साखळी जर तुटली तर सगळ्या वाहन उद्योगावर मोठी अवकळा येऊ शकते. अमेरिका हे वाहन उद्योगातलं चीनच्या खालोखाल, आत्तापर्यंत अमेरिका सगळ्यात मोठं मार्केट होतं, पण आता चीन एका अर्थाने अमेरिकेला मागे टाकतोय. लोकसंख्या चीनची अमेरिकेच्या 4 पट आहे, पण अमेरिका ही एक प्रचंड मोठं मार्केट आहे आणि त्याच्यामध्ये जर अशा प्रकारची निर्यात करणं अवघड होत असेल तर जागतिक कंपन्यांवर परिणाम होणार आहे. महाराष्ट्रासाठी हा परिणाम होणार आहे, कारण जसे म्हटलं की भारताचा वाहनाचे पार्ट्स त्याचा निर्यात जगभरात 21-22 अब्ज डॉलर, अमेरिकेला 7 अब्ज डॉलर आहे, पण यातल्या अनेक कंपन्या या पुण्याच्या परिसरात किंवा छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये वसलेल्या आहेत आणि त्यांच्यावर एका कंपनीवर अवकळा आली किंवा त्याची सायकल तुटली की मग ती जर बंद पडली किंवा त्याच्यावर जर त्याचं उत्पादन योग्य रीतीने झालं नाही तर सगळ्याच गाड्यांचं एकूणच उत्पादन क्षेत्रावर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं जगावर कसे परिणाम होणार आहेत ते बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. खरोखर ट्रम्प हा निर्बंधांची कुऱ्हाड चालवतात का पुन्हा वाटाघाटी करतात, म्हणजे आयात कर लावून मग चीनशी किंवा भारताशी वेगळ्या वाटाघाटी करून तुम्ही आमच्यासाठी हे करा, आमची ही कंपनीतलं हे उत्पादन विकत घ्या तर आम्ही ते कर मागे घेतो, असं करतात ते आता बघावं लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.